मी चालण्याच्या आधी माझी बोटं चालायला लागली होती. पायी हळूहळू चाला मुखानं गजानन बोला. त्याचा फक्त फ्लेवर घेतला मी आणि चांदण रूपाचं आलंय भरा मुखडा तुझा ग तिचा जरा. त्या प्रोड्युसरचा ग्रुप आणि त्या आपल्या ग्रुपला सोडून दुसऱ्याकडे काम जायचं नाही किंवा दिलं जायचं नाही. फक्त असं करायला मी गावाकडे गेल्यावर काय तिच्या आईला असं करत उभं राहिले. म्हणता येत नाही तुला एवढी 10 पोरं म्हणतात त्यांच्यापेक्षा तुझा आवाज केवढा गोड आहे यार. मला विचारलं ह्याचा राग कुठला तर मला काहीही सांगता येणार नाही की हे भूप राग आहे का यमन आहे का कल्याण आहे का डोंबिवली काही मला सांगता येणार. नमस्कार. जाई काजळ निर्मित आणि स्मृतिगंध प्रस्तुत आभाळाची माणसं मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपल्यासोबत एक असं व्यक्तिमत्व आहे ज्यांची गाणी आपल्या कानावर पडली रे पडली की ती थेट मनात घर करून राहतात. कुठलीही पिकनिक असो, एखादी स्पर्धा असो किंवा अगदी तरुणांचा रोमॅन्स, सगळीकडे त्यांच्या चाली अत्यंत चपखलपणे बसतात आणि त्या असंख्य वर्ष झाली तरी त्या चाली अजूनही चिरतरुण आहेत. असंच चिरतरुण व्यक्तिमत्व म्हणजे श्री देवदत्त साबळे. दादा, आभाळाची माणसामध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. धन्यवाद. तुम्हाला परंपरागत लोकसंगीताचा वारसा एवढा घरातून मिळालेला असताना वेस्टर्न म्युझिकची आवड तुमच्यात कशी काय निर्माण झाली? खरं सांगायचं म्हणजे ताल हा माझा वीक पॉइंट आहे आणि तालाचं आवर्तन जसं वेस्टर्नमध्ये लोकांना नाचवतं किंवा वेस्टर्नमध्ये आल्यानंतर आकर्षित करतं तरुणांना, तसंच ते लोकसंगीतात पण असल्यामुळे कुठेतरी ते नातं जुळलं गेलं. मुळातच तालाची प्रचंड आवड होती मला. ताल वाद्य वाजवण्याची अगदी म्हणजे मला कळायला लागल्यापासून सगळ्यात काही चालायला लागलं. मला वाटतं मी चालण्याच्या आधी माझी बोटं चालायला लागली होती. कारण जे मिळेल वाद्य नाही, जे हाताला लागेल त्याच्यावर मी ताल धरायचो. तर तो ताल जो माझ्या रक्तात आला, त्या तालातून ही गाणी मला, ह्या टाईपची गाणी किंवा ह्या पद्धतीची गाणी स्फुरायला लागली. आणि जेव्हा रचना करायला लागलो तर तुम्हाला कल्पना नाही येणार. मी उदाहरण म्हणून देतो तुम्हाला. त्या रचनेमध्ये लोकसंगीत आणि वेस्टर्न कुठेतरी असं मिसळत माझ्याकडून रचना झाल्या. त्याचं एक उत्तम उदाहरण देतो. मनाच्या धुंदीत लहरीत येना हे गाणं ऐका, तुम्हाला कळेल मी काय म्हणतोय ते. ते गाणं असं आहे. मनाच्या धुंदीत लहरीत येना सखे ग साजणी येना जराशी लाजत मूर्खत येना सखे ग साजणी येना. हा झाला मुकडा. बरोबर आहे? बरोबर आहे. त्याच्यानंतर येतो अंतरा. अंतरामध्ये तुम्हाला ती चाल येते. चांदण रूपाचं आलंय भरा मुखडा तुझा ग तिचा जरा माझ्या शिवारी ये तू जरा चारा घालीन तुझं पाखरा. ही चाल मला आपल्याच पारंपरिक गाण्याच्या रचनेतून सुचलेली आहे. कपाळी केसरी गंध तेनेला उभा पांडुरंग पायी हळूहळू चाला मुखानं गजानन बोला. यातनं येऊन त्याला कुठेतरी आवर्तन करून, अर्थात त्याचा फक्त फ्लेवर घेतला मी आणि चांदण रूपाचं आलंय भरा मुखडा तुझा ग तिचा जरा माझ्या शिवारी ये तू जरा चारा घालीन तुझं पाखरा. हा प्रकार झाल्यानंतर इथं लोकसंगीत आल्यानंतर पुन्हा मूळ पदावर जायचे मला, सॉफ्ट गाण्यावर. मग इथे मग परत थोडासा क्लासिकल टच आला. माझे डोळे शिणले ग तुझी वाट पाहुनी ग ये 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 गुलाबी गालात हासत येना सखे ग साजणी येना. म्हणजे लोकसंगीत, शास्त्रीय संगीत, थोडंसं पाश्चात्य संगीत हे मिक्स करून ही असं रचना झाली. चाल तुरु तुरु तर एकदम अतिशय सहज येऊन गेलेली, डोक्यात आलेली रचना होती ती. तुम्ही मगाशी म्हणता म्हणालात की तुम्ही चालायला लागायच्या आधी तुमची बोटं चालायला लागली आणि ताल हा तुमच्यात आधीपासूनच भिनलेला होता, रक्तातच. मला वाटतं की तुमचं पहिलं गाणं जे तुम्ही कंपोज केलेलं होतं तेही अशाच प्रकारे एका वेगळ्या कुठल्या तरी यंत्राच्या तालावरती तुम्हाला सुचलं होतं असं तुम्ही मला सांगितलं. अगदी खरं आहे ते. त्या काळामध्ये आमच्याकडे म्हणजे मी शिक्षण माझं सगळं वाईला झालं गावी. तर गावी आमचं गाव जिथे लहानसं पसरणी गाव आहे, त्या पसरणी गावात
आमच्या घरात गिरणीची गिरण होती, चक्की म्हणजे आमच्या मालकीची चक्की होती, तिथं दळायला माणसं यायची गावातले लोक. तर चक्कीचा एक पट्ट्याचा आवर्तन असायचं. ते पट्ट्याचं आवर्तन असायचं, जिक जिक टाकाक जिक जिक टाकाक जिक जिक टाकाक जिक जिक टाकाक गेलं होतो रानात जिक जिक टाकाक जिक जिक, अरे गावच्या शिवारात चिक चिक टाकाक. असं ह्याच्यातून करता करता ती मला चाल सुचली आणि ती मी आपल्या सहज ते केली चाल केली आणि मग मला स्वतःला ती चाल इतकी आवडली की माझ्या एक दोन मित्रांना दाखवल्यावर त्यांनाही त्याचं चेहऱ्यावर जरा प्रफुल्लितपणा दिसला, तेव्हा मला कळलं की गाणं आपल्याकडून एक चांगली चाल तयार झाली. आता मी गाण्याच्या रचना जे स्फुरलं चाल त्याचा गेलो तर रानात हे दोन शब्द सुचले, कळलं. मग पुढं म्हटलं आता ह्याचं पुढं काहीतरी आपल्याला केलं पाहिजे. लोक हे मिळालं ना, मला प्रोत्साहन मिळालं ना, आवडलं असं कळल्यानंतर. आणि मग ते डोक्यात सतत ती चाल घुमत राहिली आणि त्यातून मग करता करता मग ते अख्खं गाणं माझ्याकडून लिहिलं गेलं. आणि योगायोगाने ते गाणं माझ्या आयुष्यातलं पहिली रचना, ज्याच्यात गीतकार पण मी आहे, संगीतकार पण मी आहे, आणि ती पहिली माझी रचना त्या काळात मी कॉलेजमध्ये सादर जेव्हा केली तेव्हा अक्षरशः कॉलेजच्या सगळ्या त्या काळातल्या तरुणांनी आणि सगळ्या प्रेक्षकांनी त्या काळातल्या डोक्यावर घेतलं गाणं इतकं की त्यानंतर त्या काळामध्ये राजेश खन्ना भारतात प्रसिद्ध होते आणि देवदत्त साबळे वाईमध्ये प्रसिद्ध होते. इतकं म्हणजे कुठून जातात हे तेवढं गाणं म्हणा ना, किंवा कुठे बसलो असेल देवदत्त तेवढं म्हण ना गाणं, किंवा लिहून घ्यायची गाणं. कधी कोणीतरी सांगायचं त्याला लिहून आणायला सांगायचं. विशेषतः कॉलेजच्या बाहेरची जी मुलं असायची शाळेच्या लेवल, त्यांनी पाहिलेला असायचा हा प्रोग्राम, पाहिलेला होता, त्यामुळे ती लिहून घ्यायची गाणी. त्या अशा काही रचना माझ्या मग त्या बाहेर लोकप्रिय झाल्या. तर ती चाल तुरुतुरूच्या आधीचं ही रचना आयुष्यातली पहिली रचना गेलो होतो रानात आहे. पण चाल तुरुतुरू जेवढं फेमस झालं, जेवढं लोकप्रिय झालं, तेवढं गेलो होतो रानात त्याला कारण ते रेकॉर्ड होऊन बाहेर आलंच नाही. योग असा झाला जेव्हा ही गाणी माझी झाली तयार, म्हणजे माझ्याकडे त्या काळामध्ये रचना करता 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 अनेक रचना तयार झाल्या. गेलो तर रानात झालं, चाल तुरुतुरूची गंमत सांगतो तुला. चाल तुरुतुरूची रचना, त्या सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्या काळात टेप रेकॉर्डर होते पण मोठ्या लेवलचे होते, म्हणजे मोठ्या स्पूलचा आकार, मोठा आकार त्याचा, आणि ते सामान्य माणसाकडे तर विचार पण नाही करू शकत. फक्त प्रोफेशनल कमर्शियल लोक जे असायचे क्षेत्रामध्ये, कला क्षेत्रामध्ये, त्यांच्याकडे प्रोड्युसर्स, डायरेक्टर्स अशांकडे असायचे, किंवा मोठे संगीतकार. सामान्यांकडे तर कुणाकडे असण्याचा. मग त्यावेळेला ती गाणी मग चाली यायच्या डोक्यात, मग त्या डोक्यात कशा ठेवायच्या. समजा आता चाल आली, गेलं ला 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 आली चाल, ती दुसऱ्या दिवशी माझ्या डोक्यात ठेवायला मला काहीतरी केलंच पाहिजे ना. मग मी डमी शब्द लिहायची सवय ठेवली. मग डमी शब्द दिला का ते शब्द गुणगुणत राहायचो आणि मग ती चाल डोक्यात फिट बसायची. तशा चाली केलं तर त्यातलं ही चाल तुरुतुरू जे केलं त्याची रचना अशी होती त्यावेळेला केलेली. ते सगळं ओबडधोबड होतं, करायचं म्हणून केलं होतं. त्याला ना आगा होता ना पिछा होता. आले शब्द भरले. हे डोईवर घागर पाण्यानं भरलेली, तुझी घागर डचमळली, तू चाललीस झरझर जणू पाखरू वाऱ्यावर, का नजर भिरली. आता त्या काळामध्ये तरुण वय होतं, 18-19 वर्षाचं, त्यामुळे भक्तिगीतं भावगीतं लिहिण्याचं काही संबंधच नव्हता. ज्या काही रचना यायच्या त्या काळात त्या सगळ्या मुलींवरच असायच्या. अगदी तुम्हाला तर मी प्रामाणिकपणे सांगतो, त्यावेळेला बहुतेक रचना किंवा ती होती चांदराती चंद्र होता आमुचा साथी, गोऱ्या गाली लाज होती, प्रीत सजली वाळूवरती ती होती. पुढची रचना होती गेलो होतो रानात. त्या काळात हा ताल प्रसिद्ध झाला, हा लोकप्रिय होता ताल, तर त्या तालात आली. तर मग आतला एक होता ना की पुढचं अंतरा करायचा, तर मग वेगळं काहीतरी आलं पाहिजे. मग दिसली मला दूरनी लागली हुर हुर, दिसली मला दूरनी लागली हुर हुर, आलं माझ्या मनात बोलावं क्षणभर, आलं माझ्या मनात बोलावं क्षणभर, पण ती तिच्या नादात, मी तिच्या नादात, ती तिच्या नादात आणि मी तिच्या नादात, अरे बसलो भर उन्हात, बसलो भर उन्हात, गेलो होतो रानात. वा, अशी ते तालाशी लपेटत सगळी गाणी माझी झाली. त्या काळात तालाला जास्त प्राधान्य द्यायचं. मग तुम्ही म्हणाल तसं अशीच
चाल तुरुतुरूची चाल सुद्धा तुम्हाला अशीच स्फुरलेली होती. हा, त्यातूनच झाली. चालताना म्हणा किंवा अगदी मला त्या काळामध्ये ना घंटा वाजली गुरांच्या गाळ्यातली, किंवा कुठून तरी स्वर आले देवळातून, कुठल्या अभंगाचे आले म्हणा, आरतीची, कशातूनही चालू यायची त्या म्हणजे ते स्वर कुठला तरी एखादा गाणं किंवा जात्याच्या ओवीवरून एखाद्या यायचं चाल यायची. जशी आता पटपट आठवत नाही, पण त्या अशा चाली सुचायच्या आणि त्या आल्या की शब्द भरायचे आणि तेवढी चाल राखून ठेवायची. तर ह्या अशा चाली केल्या, बऱ्याचशा चाली, जवळजवळ 10-12 चाली तयार झाल्या. आणि त्या योगायोगाने मी त्या काळातले हे श्रीनिवास खळे साहेब प्रसिद्ध संगीतकार पण होते ते, आणि त्यांनी ते त्या इन्चार्ज होते ह्याला HME कंपनी. आणि भारतात त्यावेळी एकमेव कंपनी होती जी रेकॉर्ड काढायची. त्यावेळेला त्या रेकॉर्ड आताच्या तरुण पिढीला माहिती असतील, ऐकून असतील, त्या अशा मोठ्या प्लेट असायच्या काळ्या, आणि त्याच्यावरती पिन ठेवून ते गाणं वाजलं जायचं. तर त्या काळात ते रेकॉर्ड निघणं कुठल्याही संगीतकार, गायक, वादकाला, आणि ते रेडिओवर वाजणं हे म्हणजे आयुष्याचं इतिकर्तव्य सार्थक झालं असं प्रत्येकाला वाटायचं त्या काळात. ज्यावेळेला म्हणजे माणसाला, मोठमोठ्या गायकांना, संगीतकारांना तिथे वर्णी लावायला कित्येक वर्ष जायची. जसं आता काही प्रोग्राम आपण बघतो त्याच्यामध्ये 10-10 वर्ष प्रयत्न करतात आणि मग माणसं सिलेक्ट होतात वगैरे आपण पाहतो, तसं त्यावेळेला कितीतरी काय नाहीच व्हायची सिलेक्ट, त्यांचं स्वप्न असायचं ते. तर त्या काळामध्ये योगायोगाने श्रीनिवास खळे आमच्या घरी कुठल्या तरी कामासाठी बाबांना भेटायला आले होते. तर त्यांनी त्यांचं बाबांचं काहीतरी प्रोग्राम बाबांच्या आवाजात करायचा असं त्यांचा हे चालला होता, गाणी करायची. तर ते बाबांकडे आले, तर बाबांकडे कोणतरी माणसं आली होती. बाबा म्हणले, श्रीनिवासजी आपण एक काम करा खळे साहेब, आपण जरा बसा, मी माझी माणसं आलेली, त्यांना मी निरोप देतो, त्यांच्याशी बोलतो, आणि 10-15 मिनिटात मी येतो, तोपर्यंत तुम्ही इथं बसा. हे बबन, माझं नाव, माझं टोपण नाव बबन, मला बबने म्हणायचे. हे बबन जरा ते काही लागते काकांना वगैरे, चहा वगैरे विचार. मग मी बसलो. मग खळे काका काय करतोस तू? मी संगीत करतो. नाही संगीत नाही, तू काय शिकतो काय? त्यांना काय माहिती, वय 19 वर्षाचा, मी 17-18 वर्षाचा, म्हणजे 18 वर्षाचा माणूस डायरेक्ट संगीत करतो म्हणल्यावर संगीतकाराला काय वाटणार एवढ्या मोठ्या. त्यांना वाटलं तर काहीतरी बोरकटासारखं बोलला. नाही काय करतो? नाही म्हटलं मी शिकतो आता, मी कॉलेजच्या पहिल्या वर्षाला, म्हणजे काय त्यावेळेला हे होतं, प्री डिग्री असायचं प्रकार, त्याला होतो. अच्छा, गाण्याची आवड आहे ना? हो, मी संगीतकार आहे. मी कुणी मला केलं संगीतकार माहीत नाही, पण मी आपलं स्वतःच सांगून टाकलो, मोकळं झालो, मी संगीतकार आहे. बरं काय केलीस गाणी सांग. म्हणजे संगीतकार म्हणजे काय, गाण्यांच्या रचना वगैरे केल्यात? हो, मी चाली केल्यात. दाखव बरं. आणि मी त्यांना 2-4 चाली ऐकवल्या. त्यात ही गेलो तर रानात पहिली ऐकवली. बरं. त्याच्यानंतर ती होती चांद्रा, ते ऐकवलं. त्याच्यानंतर हे डोईवर घागर पाण्यानं ही दाखवली. त्याच्यानंतर दिलाच्या पाय घड्यावरून येना, सखे ग साजणी येना, तुझी का ओढ मजला गली कळना, सखे ग हे दाखवलं. त्याच्या आणखी 1-2-3 चाली आहे. पटकन ते म्हटले, त्या 2 आहेत ना चाली तुझ्या, ह्या 2 चाली आपण रेकॉर्ड करूया. कल्पना करा की ज्या काळामध्ये माणसं लाईन लावून उभे असायचे, हजारो शेकडो, त्या काळात एका चिल्लर माणसाला त्यांनी संगीतकार म्हणून संधी द्यावी किंवा गाणी पास करावी. तरी मला ते आश्चर्य नाही वाटलं. मला असं वाटलं की माझं कर्तृत्वच एवढं मोठं आहे की त्यामुळे ते पास झालं. एवढा पोरकट होतो मी. आणि ते गाणी झाली, पास झाल्यानंतर मग ते गाण्यांचं रचना, ते म्हटले मला येऊन भेट ऑफिसला. गेलो. हे बाई, हे 2 परत एकदा गाणी ऐकली. परत ती 2 गाणी माझी त्यांनी अधोरेखित केली की ही गाणी तुझी करायची आपल्याला, आणि पुढच्या महिन्यात अमकी तारीख तुला आहे. पण तुला एक सूचना करतो, तुझ्या गाण्यांमध्ये त्यावेळेला फुल गाणी लिहिली होती मी, 2-2 अंतरे. अच्छा. आता लक्षात नाहीत माझ्या. तर ते म्हणले काय, तुझ्या गाण्यामध्ये ओघवतेपणा नाही. रचनांना एक, जसं कथेला एक ओघ असतो आणि त्याचा स्टार्ट, मध्य, अंत असतो, तसा गाण्याला सुद्धा काहीतरी एक त्याला व्यक्तिमत्व असतं गाण्याचं. ते तुझ्या गाण्यात नाहीये, कविते गीतात नाहीये. तर ते काम कर, तुझ्या चाली चांगल्या आहेत, आपण त्यांच्याकडून, आपण दुसऱ्याकडून ते गाण्यांची लिहून घेऊ. हो चालेल ना, शब्द लिहून घेऊ. अरे मला काय घेणं देणं नव्हतं शब्दांशी, मला संगीतकार व्हायचं बास, हे माझ्या डोक्यात. तर म्हणले तू शांताबाई शेळकेंकडे जा. आता कोण शांताबाई मला माहित नाही, तोपर्यंत मी नाव पण ऐकलेलं नव्हतं. बरं.
मला सांगितलं असा असा पत्ता आहे, त्यांच्याकडे जाऊ. त्यावेळेला मी कॉलेजच्या त्या काळातल्या स्टाईलचे कपडे माझे आत्ता दिसतोय त्याच्या मी निम्म्यापेक्षा कमी असा त्यात आत्ता दिसतोय त्यापेक्षा काळा, अशा अवस्थेत मी त्यांच्याकडे गेलो, शांताबाईंकडे. तुम्ही शांताबाईंना भेटायला गेलात तेव्हाचाही एक मजेशीर किस्सा आहे. हो, तो किस्सा असा आहे की त्या काळात त्या राहत होत्या साहित्य संवादामध्ये राहत होत्या. त्यांनी मला पत्ता दिला, त्यांच्याकडे जा. मी त्यांना फोन केला आणि म्हटलं मी असा येतो. ये म्हणली, संध्याकाळी ये, मी 7 नंतर त्या नोकरी करायच्या. मी गेल्यानंतर त्यांनी दरवाजा उघडला आणि माझ्याकडे बघितल्यावर एक काही मिनिटं म्हणा काही सेकंद माझ्याकडे बघत राहिलं. आपल्याकडे श्रीनिवास खडे साहेबांनी फोन करून माणूस पाठवतोय, संगीतकार आहे, नवीन येतोय, असला विचार कर ना. 19 वर्षाचा खिडखिडीत मुलगा, एक तर मळक्या कपड्यात, त्या काळातले स्टायलिश कपडे घातलेला, तो गेलाय माणूस. आणि त्यांना असेच वाटले की एवढा लहान माणूस कसा, मुलगा कसा. असं तुमचा हा अवतार बघून फक्त शांताबाईंना नव्हती शंका आली, त्यांच्याकडे पोचायच्या आधी सुद्धा पोलीस भेटले होते. तो फार मोठा विनोदी किस्सा घडलाय. त्या काळामध्ये पोलीस, माहिती नसेल आत्ताच्या पिढीला, तर त्या काळामध्ये पोलिसांचा ड्रेस हाफ निळी पॅन्ट आणि निळा टॉप असा टाईपचा होता. तो निळा हाफ पॅन्ट असायची. हाफ पॅन्ट असायची. आणि ही मी सांगतो गोष्ट 70 सालाच्या आसपासची गोष्ट आहे. तर आम्ही जेव्हा पोहोचलो, मी आणि माझा मित्र गावचा, कारण कोणतरी सोबतीला पाहिजे म्हणून मी आपला घेऊन गेलो होतो, चल आपल्या जाऊ. तो पण कौतुकाने आला होता, गावचाच मित्र होता तो. आणि तो माझ्यापेक्षा जास्त मुंबईला येणं जाणं होतं, त्याच्यामुळे त्याला मी सोबतीला घेतलं होतं, काही अडचणी होऊ नये म्हणून. तर त्याला मी घेऊन गेलो आणि आम्ही ब्रिज क्रॉस केला त्याचा, बांद्राचा, आणि साहित्य संवादात शिरलो. रस्त्यात आम्हाला एका पोलिसांनी अडवलं. हे कुठं? ते शांताबाई राहतात ना. कोण शांताबाई? ते शेळके. मग नाही, त्या गाणे लिहितात. बरं, मग त्यांचं गाणं मी चालू आहे, त्यांच्याकडे मला गाणे लिहून घ्यायचे आता ह्या वेळेला. नाही, काय 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 नक्की काय आहे? कारण मी एक संगीतकार आहे आणि मला त्यांनी ते गाणे माझ्या संगीतावर लिहिणार आहेत, तर माझ्याकडे बघत राहिला. बघा, तुम्हाला पटत नसेल, मी म्हटलं त्यांना म्हटलं तुम्हाला खोटं वाटत असेल, तुम्ही माझ्याबरोबर चला शांताबाईंकडे. त्यानं ओळखले की हा खरोखर चाललाय, की आपल्याला चला म्हटलं नसतं. बरं जा. तो पुढे गेला. मी त्याच्याकडे वळून बघितलं तर त्याच्या डोळ्यात मला खरोखर दिसलं, काय च्या आईला महाराष्ट्राला दिवस आले, कोण पण हल्ली संगीतकार होते तिच्या, असे मला त्याच्या डोळ्यात भाव दिसले. आम्ही गेलो तेव्हा शांताबाईंच्या डोळ्यात पण तेच भाव होते. फक्त त्या गोड हसल्या. म्हणलं बस काय. आणि मग म्हणलं दाखव तुझ्या चाली. तर मी माझ्या त्या शब्दात चाली ऐकवल्या. ते म्हणले मला शब्द नकोत, कारण मग माझा गोंधळ होईल. तुला काय म्हणायचं, तुझ्या रचनेमधनं कळतंय तुला ह्या गाण्यातनं काय अभिप्रेत आहे, तू फक्त मला ते मीटरमध्ये सांग, मी लिहून घेते. मग त्याप्रमाणे त्यांनी लल्ला ला 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 असा पार्ट पाडून त्यांनी ते शब्द सगळ्या दोन्ही गाण्यांचे लिहून घेतले. मला म्हणली तुला मी फोन करते. आणि आश्चर्य वाटेल, तुम्हाला सगळ्यांना आश्चर्य वाटेल, आदल्या दिवशी 7ला मी पोचलो होतो. हे सगळं घडलं, मी घरी आलो. सकाळी 9 वाजता त्याचा फोन आला. अरे ही चाल तुरु तुरु गाणं तयार आहे, आणि त्यांनी मला फोनवर लिहून घे म्हणले, आणि तू दुसरं गाणं मी तुला नंतर देते. 9 वाजता मला हे चाल तुरु तुरु अख्खं परत कधी बदलावं लागलं नाही, अख्खं गाणं त्यांनी मला 9 वाजता दिलं. मी ते लिहून घेतलं आणि तसंच घेऊन जेवण कुलकर्णी काकांकडे गेलो, दादांकडे, आणि दादांना ते गाणं तेवढं पुरतं शिकवलं. ते गाणं परत आलो, आणि जेव्हा रेकॉर्डिंग होतं त्या दिवशी शांताबाई दुसरं गाणं मनाच्या धुंदीचं गाणं घेऊन रेकॉर्डिंगला आल्या. म्हणजे केवढं सिद्धास्त लेखन असं. आणि तो भाव, माझ्या मनातला भाव जो होता, एका तरुणाच्या मनातल्या भावना, त्या शब्दातल्या त्याला काय म्हणायचे हे ओळखून लिहिणं एका स्त्रीने, हे खरंच कौतुकाचं आहे. फार मोठं प्रतिभा आहे ती, मोठी प्रतिभा. आणि इव्हन ही चाल तुरु तुरु लोकप्रिय काय झाले काय मला काहीच माहित नव्हतं, कारण आमच्या घरी रेडिओच नव्हता गावाला. त्यामुळे ते लोकप्रिय झाले का काय झाले काहीच. आणि अनेकांकडे रेडिओ नव्हता, त्यामुळे कोणी येऊन सांगायचं नाही तुझं गाणं ऐकलंय वगैरे. मला हे खूप उशिरा कळलं की ही गाणी इतकी लोकप्रिय झाली ती. आणि जेव्हा कळलं तर साधारण कॉलेज संपलं होतं, तर मला असं वाटलं होतं की आता इतकी लोकप्रिय गाणी झाली, लोक जो कौतुक करतायत, आता मुंबईत
कॉलेज संपलं, आता मुंबईत जाऊन पुढचं करिअर करायचं. मुंबईत उतरल्याबरोबर स्टेशनवरच घ्यायला येतील आपल्याला प्रोड्युसर. चल 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 पळ, आमच्या पिक्चरचं संगीत दे, चल चल. असं काही घडलं नाही. पुढची 8 वर्ष मला झगडा करावा लागला. 8 वर्ष मला स्ट्रगल करावं लागलं. आणि पहिल्यांदा वादक, मग छोटासा नाटकाचा संगीतकार, मग जरा असं मोठ्या नाटकाचा असा स्टेप करत करत मग टी व्हीवर थोडी कामं मिळवणं. एक मात्र हे माझं एक होतं, मी जाऊन भिडायचो. हे माझं वैशिष्ट्य होतं की मी असं नाही म्हणायचो की काय घेतील का नाही घेतील ना, घेणार नाहीत, नाही म्हणून सांगतील, पण ते तू जा. तर किती वेळा असं होतं, अरे तुम्ही आला नाही, आमच्याकडे यायला पाहिजे होतं तुमच्याकडे, एवढे असं पण होऊ शकतं. त्यामुळे मी जायचो. आणि त्या काळामध्ये अशी अनेक कामं आहेत की जी नंतर अतिशय माइलस्टोन ठरली. अशी गाणी असं मी पुढे होऊन जाऊन मिळवलेली कामं आहेत. एक उदाहरण सांगतो तुला. आत्ताच्या नव्या पिढीला माहीत नसतील, पण जुनी पिढी 50च्या आसपासची आणि त्याच्यानंतरची आसपासची असतील, 40, 45, 50ची, त्यांना नक्की ही 2 गाणी आठवत असतील की ती गाणी मी जाऊन काम मिळवलेलं. टी व्हीवर त्या काळामध्ये फक्त एक माध्यम होतं, दूरदर्शन. त्या माध्यमावर ती गाणी अनेक वर्ष, म्हणजे बरेच दिवस चालली होती, वर्ष म्हणत नाही मी, अनेक वर्ष चालली असतील. ती खूप लोकप्रिय झाली की इतकी की त्यानंतर ती शाळांमध्ये गाजली गाणी. तर त्यातली 2 गाणी अशी होती. सत्यमेव जयते अमुसे ब्रीद वाक्य आहे, सत्य शिवम सुंदरतेचा मंत्र घोष आहे. सत्यमेव जयते अमुसे ब्रीद वाक्य आहे. हे गाणं त्यावेळेला समूहगान म्हणून मी केलं होतं. त्याच्यानंतर दुसरं गाणं होतं, राहो अभंग शांती संदेश हा जगाला, शस्त्राविणाच जिंकू आम्ही मनाला. राहो अभंग शांती. ही 2 गाणी लोकप्रिय झाली त्या काळामध्ये, समूहगान म्हणून मी केली होती. आणि त्याचे प्रोड्युसर त्या काळात किरण चित्रे होत्या, त्यांनी केली होती ती गाणी. तर ती अशी कामं मी त्यावेळेला जाऊन मिळवलेली कामं. मग ह्या कंपनी नाही दिलं तर मग मी गेलो. आता म्हटलं पटकन लोकप्रिय होणारा प्रकार म्हणजे लोकगीत. मग मी लोकगीतं स्वतः रचली, रचना गीतकार संगीतकार म्हणून मीच केल्या. आणि गेलो. त्यावेळेला नवीन कंपनी नुकतीच एक उदयाला आली होती, इंद्रिको. मला वाटतं इंद्रिकोच असावी, चुकलं असेल तर क्षमा करावी त्या कंपनीने. त्या कंपनीत गेलो आणि त्यांना म्हटलं माझ्याकडे अशी गाणी. त्यावेळेला नंदू भेंडे ते त्या कंपनीत इन्चार्ज होते. ते साधारण माझ्या आसपासच्याच वयाचे असल्यामुळे ते सहानुभूतीने आणि प्रेमाने वागले. मग त्यांनी म्हणलं असं गाणं. त्यांना 5-6 गाणी ऐकल्यावर त्यांनी 3 गाणी सिलेक्ट केली. आणि ती गाणी म्हणजे लोकगीताचा तो बाज माझा स्वतःचा मी रचना केलेला, तो त्यावेळेला केला होता. चालेल ना म्हटलं तर आता? हो. तर ती नाच गो ना झोकान नाच, रेशमची साडी तुला सोन्याचा साज, आज लगीन गोमूत, आज लगीन गोमूत, आज लगीन गोमूत, आज लगीन गोमूत. हे लोकगीत केलं होतं. दुसरं, आज कोळी वाड्यानं चालली वरात गो, आज कोळी वाड्यानं चालली वरात, आज कोळी वाड्यानं चालली वरात हो, आज कोळी वाड्यानं चालली वरात. गोऱ्या रंगानं हळदीच्या अंगानं निघाली नवरी सासरेला, हे आज कोळी वाड्यानं चालली वरात गो, आज कोळी वाड्यानं चालली वरात. क्या बात आहे. अशा 2-3 रचना केल्या. त्यावेळेला लोक रेकॉर्ड झाले. अशी कामं मिळवली मी. तुम्ही आता म्हणता म्हणालात अशा रचना केल्या आणि रेकॉर्ड आली. तुमची पहिली रेकॉर्ड जी तुमच्या गावी पोचली होती, ती पण खूप इंटरेस्टिंग पद्धतीने ती गावापर्यंत पोचली होती. हो. ते काय झालं, रेकॉर्ड आली. त्या काळामध्ये पत्रव्यवहारानं सगळं व्यवहार असायचे. तेव्हा मला घरून पत्र आलं, अरे तुझी रेकॉर्ड आली बाजारात. मी अस्वस्थ, कारण त्यावेळेला मोठी रेकॉर्ड यायची, 78 काहीतरी mm. 3 प्रकार होते, 78 आणि वर आणखी दुसरा मोठा एक असायचा, त्याच्यात बरीच गाणी असायची, आणि एक छोटा, ते नंतर आला. 70 mm ची 8ची ती रेकॉर्ड आल्यानंतर ती येणार काय करायचं, वाट बघत होतो. कधी येते. एक दिवशी आमची आत्या दुधाला गेली होती, दूध घालायला आत्या जायची गावावरून शहरात तालुक्याला दूध घालायला जायची. ती दुधाच्या पाठीत वरती ते रेकॉर्ड ठेवून त्याच्यावर
सर्व्या बिरव्या ठेवून घेऊन आली होती ती. तिला माहित नव्हतं, नशिबानं त्यात वजन नव्हतं काही, ती सुखरूप आली. कारण त्यावेळेला त्या इतक्या नाजूक असायच्या की जरा जरी वजन असं तरी त्याचा सुरावून तो बुगा माझ्या हातात आला असा. पण तो योगायोगाने ती घेऊन आली, व्यवस्थित आली. घरात त्या रेकॉर्ड मिळाल्या. त्या 2 रेकॉर्ड मिळाल्यानंतर मी त्या घेऊन त्यातली एक रेकॉर्ड घेऊन मी कॉलेजवर गेलो. कॉलेजवर मला महत्व नव्हतं माहिती, पण कॉलेजवाल्यांना ते मोठं कौतुक वाटलं की आपल्या विद्यार्थ्याची, शिकतोय त्या विद्यार्थ्याची पहिल्याच वर्षी त्याची रेकॉर्ड आली. म्हटल्यानंतर त्यांनी ती माझा सत्कार केला. ती रेकॉर्ड त्यावेळेला ती लावली तिथे आणि सगळ्या कॉलेजच्या मुलांनी बसून ती सत्काराला ती ऐकली माझी गाणी. आणि मग नंतर मग कॉलेजच्या मुलांकडून यायचं, अरे तुझं गाणं लागलं होतं, आपले आवडलं बरं का, तुझं चाल तुरु तुरु. ते नंतर मी मगाशी म्हटलं ना ते सत्यमेव जयते गाणे वगैरे, तर त्याच्यामध्ये काय होतं, ते समूहगान केलं होतं ना. समूहगानमध्ये 10 मुली 10 मुलं, तरुण, वादक बेदक असा सगळा एका ड्रेसमध्ये वगैरे टॉप टिप. आणि मी असा फक्त असा करायला. मी गावाकडे गेल्यावर काय तिच्या आईला असं असं करत उभं राहिले. म्हणायचं येत नाही तुला, एवढी 10 पोरं म्हणतात त्यांच्यापेक्षा तुझा आवाज केवढा गोड आहे यार, तू म्हणायचं ना. त्यांना कशाला म्हणायला लावलं ते गाणं, असं असं काय करत उभं राहिलं एड्यावनी. त्यांना माहितीच नव्हती की हे अरेंजिंग असतं वगैरे काय. अशी पण माझी धिंडोळे निघालेली आहे. अरेंजमेंटचा तुम्ही मुद्दा काढलात. ही चाल तुरु तुरु जेव्हा तुम्ही त्याची चाल बनवली, पण तेव्हा तुम्हाला त्याचं वाद्यांची अरेंजमेंट म्हणजे आपण ज्याला संगीत संयोजन म्हणतो. हो, माझ्या डोक्यात काय माहितीये, वादक घेऊन जायचे आणि त्यांना तोंडाने सांगायचं डिम्पिक टिपिक डिंग वाजवायला लावायचं आणि ते वाजवणार आणि ते गाणं होणार रेकॉर्ड. म्हणजे असंही नाही की त्याला अरेंजर असतो, सिस्टीम असते, ते काय डोक्यातच माहितीच नाही ना. तर काय झालं, माझे 2 वादक होते ओळखीचे, भोईवाड्यातल्या एरियातले तालवादक. चांगले वाजवायचे ते, पण ते ऑर्केस्ट्राला वाजवायचे असे, म्हणजे रेकॉर्डिंगचा काहीच अनुभव नसलेले. तुम्ही काय करताय परवा 6 तारखेला काय करताय का, माझं एक रेकॉर्डिंग आहे, येणार का. त्यांना तर एकदम काय लॉटरी लागली दाखवायला की आम्ही रेकॉर्डिंग वाजवले. मला त्याचं काही महत्वच माहीत नाही. म्हणजे हो येऊ. त्यांना म्हटलं तू कोंगू आणायचा, दुसरा म्हटलं तू बोंगू आणायचा. त्या दोघांना बुक केलं. बघा तारीख लक्षात ठेवा, 6 तारीख सकाळी 10 वाजता HME कंपनीचा पत्ता दिला. पण त्यांना हे पण नाही तुम्ही किती पैसे घेणार वगैरे किंवा काय देणार, काय घेणं नाही देणं नाही, यायचं मित्र म्हणून यायचं. माझ्या येतो म्हणले ते येतो म्हणले. म्हणलं आता कोण येतं. त्यावेळेला माझ्या वडिलांकडे वाजवणारा, बाबांकडे एक फार चांगला वादक, म्हणजे तो त्यानंतर खूप मोठा वादक झाला, खूप मोठं नाव झालं त्या माणसाचं. आणि आजही खूप मोठा वादक आहे. त्याचं नाव सुरेश यादव, सॅक्सोफोनर सुरेश यादव. तर ते त्यावेळेला आमच्या बाबांच्या रिलेशनमध्ये त्यांनी बाबांच्या प्रोग्रामला वाजवलेलं होतं बऱ्याच वेळा. त्यामुळे माझी त्याची ओळख चांगली झाली होती. म्हटलं आता हे 2 बुक केले, आता त्याला बुक करू. आणि आमच्या पेटीवाला होता, त्याला म्हटलं तू पेटी वाजवायची आणि टाळवाला आणि हे झालं तू झांजरीने टाळ वाजवायची. आता वास्तविक चाल तुरु तुरु सारखं वाद्य आहे त्याला. तेवढं मी गेलो सुरेशकडे. दादा, सुरेश दादा म्हणायचो. दादा म्हटलं असं असं आहे ते, असं असं ते असा पडला तसा. तर माझं रेकॉर्डिंग मिळाले मला, आणि ते तू सॅक्सोफोन वाजवशील का माझ्या रेकॉर्डिंगला. काय मिळाले म्हणजे HME कंपनी रेकॉर्डिंग मिळालं. तो टटकन असाच उठून बसला, असं माझ्याकडे बघत राहिला. तो रेकॉर्डिंग तुला, हो संगीतकार म्हणून मी माझी 2 गाणी सिलेक्ट झाली. मग अरेंजर कोण घेतलंय, काय असतं म्हणजे काय. अरे अरेंजर असतो ते सगळी गाणी सजवणारा, गाण्याचे मधले पिसेस भरणारा, वादकांना समजावून सांगणारा आणि त्यांना रचना करणारा वादक. माहित नाही, मला नाही माहिती कोण नाही. तिकडे असेल कोणीतरी, बघू. अरे बघू काय, आता तू शांत बस, तुला माहिती का तू काय. बरं त्याने गाणी ऐकल्यामुळे तो खुश झाला होता. तो आता शांत बस, काय करायचं ते मीच करतो. आणि त्या माणसाने त्या काळामध्ये त्याच्या ओळखीचे जे वादक होते चांगल्या टॉप क्वालिटीचे, हे ऑर्गन अकॉर्डियन वाजवणारा, त्याच्यानंतर साईड रिझम वाजवणारा टॉपचा, त्याच्यानंतर गिटारिस्ट, ते 2-3 त्यानं वादक बुक केले आणि स्वतः सॅक्सोफोन. आणि ते सगळं त्यानं अरेंज केलं. त्यानं ते पीसेस त्याने काढलेत. ते ता तारा तारा ता तारा रा 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 रा, हे त्याचे पीसेस आहेत. म्हणजे माझ्या गाण्यांच्या रचनामध्ये चाल तुरु तुरुच्या जर संगीतकार म्हणून माझा जर 50% वाटा असेल तर 50% सक्सेसमध्ये वाटा सुरेश यादवच्या रचनांचा आहे, अरेंजिंगचा आहे. हे मी 100% मान्य करतो. कल्पना करा की तिथं तारा त्याच्याऐवजी
ही चाल कसं वाटलं असतं. हा जो डौल आणला गाण्याचा संगीताचा रचना बघून ते श्रेय 100% नव्हे 1000% सुरेश यादव यांचं. किंवा मनाच्या धुंदीसाठी ओबोची रचना केली त्यांनी. तो ओबो हे वाद्य पण माहित नव्हतं. त्यांनी तिथे पेटी वाजवली असती तरी मी मला चाललं असतं, पण त्यांनी ओबोची रचना केली. ओबोवाला बोलवला त्या काळात HMEला आणि ते हे ओबो वाद्य मला माहित नव्हतं. ते वाद्य त्यांनी आणलं. ते पहिल्यांदा मी तिथं बघितलं वाद्य ते माझ्या रेकॉर्डिंगला. आणि सॅक्सोफोन त्यांनी वाजवलाय त्याला. तुम्ही आता असं म्हणता म्हणता सांगता एक एक गोष्टी की तुम्हाला ओबो माहिती नव्हता, अरेंजमेंट काय असतं हे माहिती नव्हतं. आम्ही तुम्हाला बघितलं ते म्हणजे वैयक्तिक अनुभव सांगायचा तर मी माझ्या कॉलेजच्या काळात बघितलं की जे येऊन आमच्याकडे फोक ऑर्केस्ट्रा बसवायचे, लोकसंगीताचं वाद्यवृंद जे येऊन बसवायचे आणि आम्हाला माहिती नसलेली वाद्य आम्हाला सांगायचे, संबळ असेल, बगलबच्चा असेल, असे तुम्ही, आणि तुमच्याकडून आम्हाला हे ऐकायला मिळते की त्याकाळी तुम्हाला माहिती नव्हतं. नाही, ही काळ ही वाद्य आम जनतेत लोकप्रिय नव्हती किंवा वाजली जातच नव्हती. ओबोच्या ऐवजी आम्हाला हे माहिती होतं पुंगी किंवा पिपाणी, पिपरी बनायची आमच्या गावाला. पिपरी वाजवली, पिपाणी वाजवली, ही 2-4 वाद्यच आम्हाला माहिती होती. व्हायोलिन, चेलो, तुझं गिटार पण थोडंसं ऐकून माहिती होतं, पण अशी वाद्य ही ऐकलीच नव्हती किंवा सामान्यपणे वाजवली जातच नव्हती. जनरली वाजवलं जायचं ते पेटी, तबला, लोकसंगीत असेल तर ढोलकी. संबळ सुद्धा नाही. संबळ ही फक्त गावकोसातच वाजवली जायची. स्टेजवर मी फारशी बघितली नव्हती त्या काळात. संबळ हे स्टेजवर वाजवलं जायचं वाद्य नव्हतं त्यावेळी. ही वाद्य नंतर हळूहळू ऍड होत गेली. नवीन नवीन संगीतकार येत गेले तसं त्यांनी आपल्या संगीतामध्ये रचनांमध्ये गोडवा यावा, विविधता यावी, त्याला अट्रॅक्शन वाटावं लोकांना, अशा वाद्यांचा भरती केली गेली. आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिला मान देईन मी संगीतकार RD बर्मन यांना. त्यांनी हा पायंडा पाडला आणि मग तो लोकप्रिय झाला. नवीन वाद्य वेगळी, छोटंसं वाद्य सुद्धा इम्पॉर्टंट करून मोठं गाणं अट्रॅक्टिव्ह करायचं हातोटी त्यांच्याकडे होती. ती मग बाकीच्यांनी घेतली. आत्ता जेवढं तुमच्याकडून ऐकलं तशी तुमच्या करिअरची सुरुवात तशी थोडीशी वेस्टर्न स्टाईलनं झाली. पण जो लोकसंगीताचा वारसा तुम्हाला मिळालेला होता तुम्ही त्याच्याकडे इव्हेंच्युअली वळलातच. आणि तुमची सगळ्यात महत्वाची नाटकं म्हटलं तर झुलवा असेल, बया दारुघड असेल, तर ते तर कम्प्लिटली लोकसंगीताचा बाज आहे. मग वेस्टर्न कडून लोकसंगीताकडे वळणं कसं काय झालं? त्याला कारण सांगतो. आपल्याकडे कसं आहे माहिती का, आपल्याकडे परंपरागत शाहिराचा पोरगा आहे शाहीर साबळे. लोकसंगीतकार म्हणून, गायक म्हणून खूप लोकप्रिय आहे. संपूर्ण महाराष्ट्र त्यांनी गाजवलाय. सगळ्यात जास्त लोकसंगीताचा बाज बाबांनी दिलाय. तर नॅचरली काय होतं माहिती, आपल्याकडे एक शिक्का मारण्याची म्हणा किंवा बघण्याची वृत्ती तयार होते की तुम्हाला काय नाही, माझं ते असं नाटक आहे, लोकनाट्य आहे, त्याला लावणीचा असा बाज पाहिजे. आणि लावणीचा अरे मग देवदत्त साबळे आहे ना शाहिरांचा मुलगा. आता काय होतं माहिती आहे, आता यातलं हे कटू सत्य आहे, सगळी सोंग आणता येतात, पोटाचं सोंग आणता येत नाही. तुम्हाला पोटासाठी काही ना काही रोजगार मिळवावाच लागतो. रोज कुठेतरी काम मिळवावं लागतं. आणि कलाकार हा कामगार कष्टकऱ्यापेक्षा वेगळा नाही आहे. त्याला रोज स्वतःचं धोकटी घेऊन बाहेर पडावंच लागतं. खरं, हे माझा अनुभव आहे. मग तो किती मोठा कलाकार असो, कलावंत, त्याला रोज तत्पर राहावं लागतं की मला मिळणारं उद्याचं काम हे पहिलं मिळालंय. हे जे बनचुके होतात ना ते मग अर्ध्यातच निपटले जातात, बेपत्ता होतात. रोज जो विचार करतो की मला आज मिळालेलं म्हणजे मिळालेलं काम हे मला पहिल्यांदा मिळालंय, तर तो मग त्याच्यामध्ये सातत्याने विविधता ठेवतो आणि त्याच्यात ताजेपणा ठेवतो. ते मला काय झालं, काही ना करून मला काम तर मिळवायचं होतं कुठूनही मला, कारण माझी मीटर चालू पाहिजे पैशाचा. तर मग त्यासाठी मग मिळेल ते काम मी स्वीकारत गेलो. मग साहजिक साबळ्यांचा मुलगा, लोककलेचा वारसा असलेला मुलगा, मग माझ्याकडे लोकगीताची गाणी. आणि योगायोगाने आमचं महाराष्ट्राची लोकधारा जेव्हा लोकप्रिय झालं तेव्हा तो शिक्काच बसला. लोकसंगीताचा बादशाह शाहीर साबळे त्यांचा पुत्र, म्हणजे काही प्रश्नच नाही.
त्या टाईपचं काम म्हणजे. आणि त्यानंतर माझ्या जवळजवळ 8 का 10 कॅसेट आल्या, त्या सगळ्या लोकसंगीतावरच आल्या. आणि मग सगळं काम काय होतं, तुमच्याकडे ते काम येत गेलं की तो लोड वाढत गेला की त्याचं जेव्हा प्रमाण वाढतं तेव्हा ते लोकांच्या नजरेत येतं, लोकप्रिय होतं. तेव्हा ते मग अनेकांची एक भावना होती की बाबा असल्या कामाला हा माणूस टॉप लेवलचा आहे. तर मला खूप मोठ्या माणसाचं पण एका काम मिळालं. तर त्यांनी मला काम दिलं, तर ते सुद्धा लोकसंगीताचंच दिलं. कुणाच्या डोक्यात नाही आलं की बाबा ह्याच्याकडून चाल तुरू तुरू सारखं 4 गाणी करून घ्यावी. लोकसंगीताचाच भाग आला माझ्याकडे. मग ते करत गेलो. खेड्यात राहिल्यामुळे मूळचे जातिवंत जे कलावंत जे रेग्युलरली पोटा पाण्यासाठी जे राबत होते किंवा हा व्यवसाय करत होते ते माझ्या सतत सहवासात आल्यामुळे, पाहण्यात आल्यामुळे ते ओरिजिनल संस्कार माझ्यावर जास्त झालेत. मी बाबांचीच गाणी घेऊन बसलो असतो तर मला माझ्याकडून 2-4 गाणी झाली असती. आज भरभरून लोकसंगीत देण्याचं कारण काय की मला तेवढं खजिना मला मिळाला बाहेरून. बरं, योगायोगाने महाराष्ट्रात मी एकाच ठिकाणी नाही राहिलो. वाईमध्ये राहिलो, पसरणीच्यासारख्या खेड्यात राहिलो, कोकणातल्या तळे बाजारमध्ये 1 वर्ष शिकायला होतो, पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये 1 वर्ष शिकायला होतो. तिथले जे भावगीतांचे कार्यक्रम आहेत ते पाहण्याचा योग आले मला. ते संस्कार झाले माझ्यावर. तो माहोल पाहिला मी. त्याच्यानंतर मी 1 वर्ष ह्याला खिरोदा खानदेश तिथे 1 वर्ष शिकायला गेलो. तिथे मला खानदेशी संगीताचा संस्कार घडले. योगायोग म्हणजे परिस्थितीमुळे जावं लागलं, पण ते परिस्थिती माझ्या उपयोगाला आली ती. असं झालं ते. त्यामुळे ते माझ्याकडून लोकसंगीताची कामं होत गेली. पण त्याच वेळेला माझ्याकडे तो जो होता, ज्या योग आला त्यावेळेला मी ह्या टाईपची गाणी देत राहिलो. चालतुरू टाईपची गाणी मी देत राहिलो. तर ती ह्यांची संख्या खूप आहे, त्यामुळे ती फार लोकांपर्यंत पोचली नाही. तुम्ही लोकधाराचा उल्लेख केला आता बोलता बोलता. लोकधारामधली कित्येक गाणी अशी आहेत की जी तुम्ही आता जसं म्हणालात तसं की प्रत्यक्ष खेड्यापाड्यात जी तुमच्या कानावरती पडली तिथून ती प्रेरणा घेऊन ती लोकधारामध्ये तुम्ही आणली. आणि ती आणत असताना त्यांची बांधणी तुम्हाला एक अखंड बांधणी वेगळ्या प्रकारे करावीच लागली. त्याला कारण सांगतो, त्याला नृत्याची जोड होती. बाबांनी ही गाणी त्यातली काही गायली ना जी, ती फक्त ते एक ठराविक ताल लिमिटमध्ये 3 मिनिटामध्ये गाणं बसवायचं, 3 मिनिटं 10 सेकंदात, असा ते HMEचा खाक्या होता. केवढे विषय केवढाही मोठा असतो, 3 मिनिटं 10 सेकंदात बसवायचा. माणूस 6 फुटाचा असो नाही तर 1 फुटाचा असो, तेवढ्या मीटरच्या कापडातच बसवायचं त्याला. ते बघायचं नाही त्याला आपरा होते, ढोपरं उघडे राहत आहेत, ते बघायचं नाही. त्यात बसवायचा म्हणजे बसवायचा. ते तुमचं तुम्ही बघायचं, जे कसा दिसतोय ते तुमचं तुम्ही बघायचं. तेवढ्यात बसवायचं नाही, एवढ्या बजेटमध्ये. तुला माहिती आहे ही चाल तुला गिटार बिटार वाजवलंय, HME कंपनीकडून मला त्याचे पैसे मिळाले नव्हते. ते माहिती आहे का? HME कंपनीमध्ये फक्त 200 रुपये मंजूर झाले होते दोन्ही गाण्यांना, वादक म्हणून, वादकांना. एक तर आमच्या HMEच्या कंपनीचे वादक घ्या, तुमचे आणायचे असतील तर तुम्ही तुमचं बघा. आणि मला तर हे वादक पाहिजे होते. तर माझा योग आहे की सुरेश यादवने आपल्या ओळखीने ते मित्र आणले होते, त्यांनी पैसे घेतले नाहीत. आणि माझे हे 2 मित्र आले होते. त्याच्यामुळे ही सगळी गाणी मला करता आली. याच्या HMEच्या बजेटमध्ये मला ते ही दिंबाक 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 अशीच चाल दुरुदुरू करावं लागलं असतं. कळलं? किती लोकांनी ऐकलं असतं ते. आज जायचं ही चाल तुरू काडा 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 झिंग टाक टिक दिक दिक टाक, ह्या जो टेम्पो आला. आणि हा रिझमचा हा प्रकार मी लोकधारामध्ये हा नाही, रिझमचे व्हेरिएशन करण्याचं माहिती आहे. लोकगीतांचं बाबांनी गायलेलं गाण्याचं या गोदांड्यावर ना बोलते ढांक टाकून ढांक टाकून ढांक टाकून, गाणं सुरू पासून गाण्याचा एंड होईपर्यंत एवढंच वाजलंय, काहीही बदल नाही. मध्ये काय फिलर बिलर आले असतील तेवढे. गाडी सुरू ते डायरेक्ट मनमाडला, मधले स्टॉप नाही कसले. तर मी जेव्हा लोकसंगीताचं ही गाणी बाबांचीच गाणी, पण जेव्हा त्याच्यामध्ये हा भाग आला की बाबा नृत्य येणार, ते म्हटल्यानंतर ती त्याला टिम वाजून नाही चालणार. एवढी 10-20 माणसं स्टेजवर नाचणार, तर तेवढा त्याला वाद्याचा पण तेवढाच गजर पाहिजे, की फोकस पाहिजे, तेवढा फोर्स पाहिजे. आणि मग मी वाद्य वाढवायला लावली. ढोल आणला,
त्याच्यानंतर 2-2 ढोलक्या, जिथं संबळच्या टाईपचं गाणं संबळ, जिथं मृदुंग आहे तिथं मृदुंगाचं गाणं, तबल्याला तबला, असा त्याचा वापर, आणि ढोलाचा वापर जास्त केला. तुम्ही एक कल्पना करायची जे आहे गाणी आता ऐकून बघा आणि बाबांचं ओरिजिनल आहे का, धिंगतांग तांग धिंगतांग धिंगतांग तांग धिंग, हे मी काढलेलं ताल आहे. ओरिजिनल काय आहे, आई माझी धांक टाकीन धांक टाकीन धांक टाकीन धांक टाकीन, एवढाच ताल आहे. आई माझी कोणाला पावली गो आई, ओरिजिनल आहे का, मी आत्ता बोलतोय ते ओरिजिनल आहे का, आणि मी रेकॉर्ड झालं लोकदाराचं केल्यानंतर रेकॉर्ड झाले ते आहे का, ते मी असं वाजवले, धिंगतांग ता धिंगतांग धिंगतांग ता आई माझी धिंगतांग ता धिंगतांग धिंगतांग ता धिंगतांग, असा त्याला एकदम क्रिसंडो दिला, त्याला असा भव्यता दिली त्याला. त्याच्यामुळे ते डान्स असा अंगावर आला. आणि अनेक गाण्यांचा हाच वापर केला, किंवा त्या वाद्यांना तीच वाद्य आणायची. चाललंय ना ढोलकर होते ना करून टाक ना, कशाला पाहिजे असं नाही, तिथं संबळ म्हणजे संबळच पाहिजे, ढोल म्हणजे ढोल, हे सगळं ते वापर केल्यामुळं त्याला आपली वाद्य पण दिसली, त्याला वजन आलं, आणि ती लोकप्रियता पण मिळाली. नवीन पिढीला ते आवडलं खूप. बरोबर आहे. नवीन पिढीला साऊंड मोठा ऐकण्याची आणि भरीव साऊंड ऐकण्याची सवय होती ना, ती पूर्ण केली मी. बरोबर आहे. पण महाराष्ट्राची लोकधारा हा तसा संगीतावरतीच आधारित कार्यक्रम होता, म्हणजे लोककलेवरतीच आधारित कार्यक्रम होता. म्हणजे त्याच्यामध्ये कुठली एक ठराविक भावना किंवा एका भावनेकडे दुसऱ्या भावनेकडे जाणं, किंवा आपले प्रकार दाखवणं होतं ते, किंवा कथानकाला किंवा एखाद्या पात्राच्या भावनेला धरून जाणं असा प्रकार त्याच्यामध्ये नव्हता. पण झुलवा असो, वया दारुगोड असो, किंवा वयमी सावित्रीबाई असो, ह्याच्यामध्ये पात्रांचं मनोविश्व किंवा त्यांची मानसिक भावना ही प्रतिबिंबित गाण्यामध्ये होण्याची गरज. तर त्यासाठीचा अभ्यास आणि त्यासाठीच्या रचना करताना तुम्ही कुठल्या प्रकारे विचार केलात आणि कशा प्रकारे त्याचा अभ्यास करून मग त्या रचना घडल्या? मला वाटतं तुला एक सांगू बघा, काही गर्व म्हणू नकोस याला, प्लीज विनंती करतो सगळ्यांना. झुलवाची गाणी फक्त रचना संगीतकारच नाही मी, त्याच्या गीतरचना पण माझ्या आहेत. तर गीतरचना करताना जेव्हा ते नाटक वाचलं किंवा जेव्हा नाटक ते सुरू झालं आणि ते नाटक जसं बसत गेलं, त्याचा जसा आकार येत गेला, त्या प्रत्येक आकाराबरोबर मला त्यातली दाहकता, त्यातली प्रक्षोभता, त्यातली आक्तिकता ही माझ्यात आतमध्ये कुठेतरी भिनायला लागली. मी त्या पात्राशी कुठेतरी एकरूप झालो. आज घडलेले आज बसवलेला सीन, त्याच्यामध्ये तिच्यावर झालेला अन्याय, कित्येक वेळा असं घडलं की जे नाटकात नाहीच आहे, लिखाणात पण नाहीये, डायरेक्टरच्या पण डोक्यात नाही, माझ्या डोक्यात आलंय की इथे हे गाणं टाकून बघू आपण, आणि ते गाणं बघितलं आणि लोकप्रिय झालं ते गाणं, किंवा अतिशय योग्य ठरलं ते. जसं तिच्यावर खूप अत्याचार होतो आणि तिच्याशी शारीरिक अत्याचार होतो, मानसिक आघात होतात, आणि ती लोळा गोळा होते, फार दलित गात होतं, आणि ते तडफडत यायचं. तर तिथे काहीही नव्हतं, मी गाणं सुचवलं, म्हटलं हे गाणं आपण करूया. आता मला म्हणता येईल का नाही सांगता येत नाही, कारण अवघड रचना आहे ती, पण शब्द सांगतो. शब्द मी लिहिले त्यावेळेला, किती ते हे काठाला अंगावर की ते आतून आलं. ते बघताना तो सीन जेव्हा डायरेक्टरनं बसवला आणि तो सीन जेव्हा घेऊन ती अभिनेत्री आली सुकन्या कुलकर्णी, आणि त्यांनी ते करत आल्या आणि त्या पडल्या त्या आणि रडतात, आणि ते आतून ते गाणं आलं. म्हणजे मला गाणं सुचलंय आणि गाणं लिहिलं. हिरव्या रानाला वणवा लागला, धग लागली कवळ्या जीवाला, इवला सांकुर करपून गेला, उदे बोला हो उदे बोला, आई यल्लमाचा उदे बोला, उदे 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 यल्लमाईचा उदे 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 उदे, असं कोरस धामकन सगळं अंगावर येतं. म्हणजे हे अल्लाह करा, आईचा गजर करा, आईच्या नादाला लागा, बघा काय अवस्था झाली ते. हे त्याच्यात एका ओळीत त्या 4 ओळीत दाखवलं मी. आणि ते इतकं चपकल बसलं की तो नाटकाचा एक अविभाज्य भाग, मी म्हणत नाही तो आत्मा ठरला बिरला, असली नाटकं नाही करणार मी, पण तो अविभाज्य भाग ठरला आणि योग्य ठरलं ते. म्हणजे ॲनिमेशन चित्रपट जेव्हा बनवले जातात त्याची प्रोसेस अशी असते की त्याचं डबिंग आधी केलं जातं आणि त्या डबिंगच्या एक्सप्रेशनवरती चित्र नंतर घडवली जातात. तर मला खूप वर्षांपासून, मलाच काय सगळ्याच प्रेक्षकांना हा प्रश्न पडला असेल, ज्यांनी झुलवा बघितलं असेल, वया दारुगोड बघितलं असेल, तर सगळ्यांनाच हा प्रश्न पडला असेल की गाणी आधी बनली, संहिता आधी लिहिली, कसं घडत कसं गेलं ते. झुलव्याचं एकच घडत गेलं. म्हणजे सीन बसायचा किंवा सीन आधी मला डायरेक्टर समजावून सांगायचं की असं असं आहे, मला अभिप्रेत असं असं आहे, तर ते आपाप आतमध्ये एक कुठेतरी ठिणगी पेटायची, कुठेतरी एक हे व्हायचं, जागृत व्हायचं, आणि मग ते शब्दाबरोबरच ते रचना यायची.
आता ती बघ हे बघ असं आहे देवदत्त, ती आता ना तिला वचन दिले त्यामुळे ती आनंदी झाली आणि ती आता जत्रेला निघाली असं. आणि पटकन ते आणि ती काय निघाली इथून ती जाते ते 2 फेऱ्या मारतात एवढंच गाणं पाहिजे 4 ओळीचं बस. मग मी लिहिलं सौंदत्तीची जत्रा सरली जगनी निघाली हो जुगुळवाडीला आली गुग्गुळ काढाया आली जुगुळवाडीला भीमा कुंडी वीणा कुंडी आली नहाया रुंडी मुंडी सुंडीच्या पायीला गाया सौंदत्तीची जत्रा सरली दणाक दीड दणाक प्रवास पण दिसला आणि ते वर्णन पण झालं. 4 ओळी बस संपलं. क्या बात आहे. अशा पद्धतीच्या रचना सगळ्यात अशाच झाल्या सगळ्या. सुरुवातीला जसं मी म्हटलं की तुमची कुठलीही चाल असेल ती कानावर पडली की बरोबर मनात बसते. म्हणजे तुम्ही लोकगीतं जेवढी केलीत, वेस्टर्न रंगाची गाणी जेवढी केलीत, तेवढीच बालगीतं सुद्धा तुम्ही अगदी सुंदर केलेली आहे. हो ते बोल मला एक आठवलं पटकन बालगीतं म्हणलं. सांगा ना. एक माझं लहान मूल माझ्या घरात जन्माला आल्यानंतर पहिलं माझ्या डोक्यात आपोआप स्वतःच्या सालीसही झालेल्या त्या 2च ओळी आहेत आलेल्या. कुठेतरी त्या क्षणी मी तेवढा होतो मी त्या भावनेत घुसतो. ते ये ग ये काऊ ये ग ये चिऊ बाळाला आणा गोड गोड खाऊ रानातून आणा गंध फुलांचा हसावा खेळावा हेमराजे आमचा. पटकन शब्द आला झाली रचना. आणि मग ते मी तो दिसला की म्हणायचो, तो दिसला की ते गाणं माझ्याकडून यायचं. तसंच TV कडून मला पहिल्यांदा रचना आली. फार मोठे कवी म्हणजे बालकवी कवी ठोंबरे त्यांची खूप लोकप्रिय रचना आहे छानी माझी शोनुकली. हो. माझ्याकडे जेव्हा आले तेव्हा मला त्याच्यात जेव्हा सादर झाली तेव्हा मला एक लेटर आलं होतं कुठल्या तरी व्यक्तीचं की आम्ही बालकवींच्या गाण्यांच्या चाली खूप जणांकडून ऐकल्या पण त्यांच्या ह्या गाण्याला इतकी समर्पक चाल आम्ही आयुष्यात पहिल्यांदा ऐकली. ती चाल अशी होती, अशी पत्र पण माझ्याकडे पुरा मागशील तर दाखवीन तुला. तर असं होतं, छानी माझी छोनुकली ती कुणाकडे ग पाहत होती कोण बरे त्या संध्येतून हळूच पाहते डोकावून छानी माझी छोनुकली ती तो रवी कर का गोजिरवाणा आवडला आमच्या राणीला रवी कर का गोजिरवाणा लाज लाजली त्या वचनांनी हो साधी भोळी ती फुलराणी छानी माझी छोनुकली ती. वा क्या बात आहे. म्हणजे कधी काय सांगतो तुला, शब्दच चाली देतात. तू मला सांगशील ना मी कितीतरी शास्त्रीय रचना केल्या, मला विचारलं ह्याचा राग कुठला तर मला काहीही सांगता येणार नाही, कधीही सांगता येणार नाही ह्याचा राग काय. आणि दुसऱ्यांना विचारलं तर मला राग येईल इतकं तर मला त्याचं माहिती नाही की हे भूपराग आहे का यमन आहे का कल्याण आहे का डोंबिवली, काही मला सांगता येणार. तुमचा जन्म पसरणीचा वाई म्हटला म्हणजे तो तेव्हा लहानपण तुमचं तिथे गेलेलं होतं. असंख्य ठिकाणी तुम्ही ग्रामीण भागामध्ये भरपूर फिरलात, त्याच्यानंतर मुंबईत आलात. मुंबईची बदललेली कित्येक स्थित्यंतरे तुम्ही बघितली. हो. तर ह्या स्थित्यंतराचा एक कलाकार म्हणून तुम्हाला जाणवलेला बदल आणि त्याचा तुमच्या कलेवरती झालेला परिणाम. एक सांगू तुला, अगदी चांगला प्रश्न आहे, अगदी महत्वाचा प्रश्न आहे हा. स्थित्यंतर आणि बदल हे काळाची गरज असते म्हणा, हे काळाचा एक चक्रच आहे आणि ते होतच राहतं. माझ्यानंतर आणखी कोणी, त्याच्यानंतर कोणी, तो बदल होतो आणि ते सुरांच्या रचना किंवा सुरांविषयीच्या आवडी पण बदलतात. आज तू मार्क कर जरा, थोडंसं तुम्ही सगळ्यांनी लक्ष द्या ह्याच्याकडे. आता हाय पिचची गाणी जास्त आवडायला लागलीत लोकांना, हाय पिचचे गायक आवडायला लागलेत. गेल्या 10 वर्षात मी मार्क केलेली सगळ्या रचनांमध्ये अशा टाईपचे सगळे, मी त्यांना हे करत नाही, पण आता तसे गायक फार मोजके असतात. त्यामुळे ती गाणी सहजपणे कोणी उठून गाऊ शकत नाही. असे पूर्वी आमच्या काळामध्ये जे गायक होते ते कुणी आपल्या गावचा माणूस सुद्धा आपला
गाणी म्हणू शकत असायचा कुठल्याही हे. पण आताची हाय पिचची गाण्याचा तो बदल जो झाला तो तरुण मुलं म्हणतात आणि आवडीने म्हणतात ते. तर हा बदल अपरिहार्य आहे, हा होत राहतो, काळाप्रमाणे तो येत राहतो. मी माझ्या रचनांमध्ये माझ्या परीने सातत्य ठेवण्याचा, तारुण्य जेव्हा जेव्हा त्या टाईपची गाणी आली तेव्हा ते ठेवण्याचा प्रयत्न केला. मी कितीपत यशस्वी आहे ते मला अजून काही कुठून कळलेलं नाही, पण मी अशा काही रचना आजही केल्या की ज्या लोकांना, जसं मी एक पिक्चर केलं होतं अवचित्त पाहुणे गाणं, अजब लग्नाची गजब गोष्ट हा चित्रपट होता. तू लिहिलं होतं गाणं, त्या गाण्याचा रचना मी केली होती. तर ती माझ्या आयुष्यातली मला न म्हणता येणारी ती एकमेव रचना आहे संगीतकार असून, देवा शपथ खोटं नाही सांगत. आणि मी ती करून गेलो कुठल्या तरी ह्याच्यात फोर्समध्ये, आणि फक्त मला एवढं आठवते ते शब्द, अजून ते ताल नीट दाखवता येणार नाही, पण ताल पण त्याचा फार विचित्र आहे त्याचा. अवचित पाहुनी गालात हळूच हसली, अवचित पाहुनी गालात हळूच हसली, मन मन स्वप्नात येत जात मन नन मग फसली, मन मन स्वप्नात येत जात नन नन मग फसली. अवचित पाहुनी गालात हळूच हसली. दाखवा वाजवून कोणीतरी मला. मला अजून आठवतं की ही चाल मला जेव्हा शिबून ऐकवली ती कॉलेजच्या कट्ट्यावरती ऐकवली, आणि मला असं समोर बसून की ही चाल आहे आणि लिही याच्यावरती. आणि मला असं झालं की याला मुळात त्याला मी गाणं का म्हणू, याचं मीटर काय. मी आयुष्यात कधी काही, मी काही सिद्धहस्त लेखक नाही किंवा खूप गाणी लिहिलेलं अशातलाही प्रकार नाही. कॉलेजला असताना हा लिहितो किंवा याला जरा बरेच शब्द, याचा शब्दसंग्रह चांगला आहे. खरं तर माझ्याकडे डिक्शनरी चांगली म्हणून त्याने मला बसवून काहीतरी वेगळी म्हणून सांगितलं, पण त्यावेळेला मला प्रश्न हाच पडला होता की काय मीटर पकडायचं आणि कसं लिहायचं. नाही, मला पण ताल पकडता येत नाही आत्ता स्वतःला. ते करून गेलो, काही काही गोष्टी अशा ना ऍक्सिडेंटली होऊन जातात. पुढची चाल त्याची फार सुंदर आहे. मलमली हा तुझा चेहरा लाजरा, ना 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 ला 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 रंगही सावळा. पुन्हा जातीवर जातं गाणं, मनाची ना 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 ना. कसं वाजवणार गाणार. तर ते गाणं होऊन गेलं आणि ह्याने त्या रचना केली. ह्याचं पण मोठं काय म्हणतात परीक्षाच होती, ती झाली, पास झालाय तो, चांगला पास झालाय. असं चांगलं घडून गेलं. किंवा अशा त्या एका मुलाच्या नाटकासाठी मी केलं होतं गाणं. असं मला वाटत का, असं वाटत, असं मला वाटत का, असं वाटत, दिलिये धडके बोले मग चलके, कुणीतरी खुणावत दढिंग ता. असं मला वाटत का, असं वाटत, आजूबाजू आसपास या कळ्याल्या उमलुनी, कुछ पता भी नहीं चला आया हूं मैं किस गली, ढूंढे उसे नजर न न न किधर आना ना दौलत, ढूंढे उसे नजर आया हूं मैं किधर मन तिला शोधत. असं मला वाटत का, असं वाटत. हे पण शब्द लिहिले. क्या बात आहे. तर तुम्ही बाकी सगळी स्थित्यंतर बघितलीत, तुम्ही म्हणाल तशी करिअरमध्ये तुम्हाला जेव्हा गरज पडली तेव्हा तुम्ही तडजोडही केलीत. तुम्हाला सगळ्यात मोठा आधार होता तो वैजूताईचा. एक सांगू का तुला, आपल्याकडे एक हे असतं की सगळ्या जगाला धान्य मिळतं, बैल त्याच्या भोवती खळं असतं, खळं त्याच्यामध्ये डांब असतो, डांब खांब, त्याच्या भोवती बैल फिरतो, शेतकरी फिरतात, अनेक मजूर काम करून त्याच्यात धान्याची कणसं आणून टाकतात. हे सगळं होतं. सगळे फिरतात आणि मग ते तयार झालेलं धान्य अख्ख्या जगाला मिळतं. पण त्या सगळ्यांना फिरवणारा आणि बांधून ठेवणारा एक डांब असतो, तो म्हणजे माझी मिसेस वैजू. तो आमच्या घराचा अख्खा एक खांब होता. म्हणजे तो कधी फार इम्पॉर्टंट लोकांच्या दृष्टीने नव्हता, पण तो नसता तर बैल फिरले नसते, धान्य मळलं गेलं नसतं, लोकांना मिळालं. तसं आमच्या घरामध्ये एक अलिप्त राहून सगळ्यांची एकरूप असलेली व्यक्तिमत्व म्हणजे आमची माझ्यासारख्या फकीराला सांभाळणं ते फार मोठं हे. कारण मला नाही, आमचा अख्खा परिवार, कलावंतांचा परिवार, मूड वेगळे, त्यांचे विचार वेगळे, त्यांच्या आवडीनिवडी वेगळ्या, त्यांचे अशा लोकांना सांभाळून त्याला
अशीच व्यक्ती लागते की निर्विकार, आलं ओके, नाही आलं ओके, आवडलं ओके, नाही आवडलं ओके, असं व्यक्तिमत्व आहे ते. वा, तुम्ही मगाशी सांगताना सांगितलं की कित्येक कामं अशी होती जी तुम्ही स्वतःहून प्रयत्न करून झगडून मिळवली होती. मग हे प्रयत्न आपण हिंदी चित्रपटसृष्टीत करावेत, नॅशनल लेव्हलला आपलं काम यावं, अशा प्रकारचे प्रयत्न केलेत का कधी? ते विश्वच वेगळे. तुम्हाला त्यात शिरायचं म्हणजे त्याच्या अनेक पायऱ्या वेगळ्या वेगळ्या आहेत. त्या पायऱ्या तुम्हाला आत्मसात कराव्या लागतात, नुसतं चढायच्या नाहीत. आत्मसात करावं लागतं प्रत्येक गोष्टी, त्याच्यात येणाऱ्या प्रत्येक गोष्टी, त्याच्यामध्ये येणारं होयबापण, त्याच्यामध्ये येणारे अपमान, नकार, हे सगळे तुम्हाला पचवण्याची आणि ते दीर्घकाळ पचवत राहण्याची तुमच्यात ताकद पाहिजे. एक. दोन, काय माहिती का, नुसते हिंदी नाही, आपल्या महाराष्ट्रात महत्वाची गोष्ट सांगतो. मुंबईत आल्यानंतर, मुंबई शहराचं सांगतो, मुंबईमध्ये मी जेव्हा आलो तेव्हा इथे ग्रुप तयार होते. ह्या प्रोड्युसरचा ग्रुप, त्या प्रोड्युसरचा ग्रुप, त्या प्रोड्युसरचा ग्रुप, आणि त्या आपल्या ग्रुपला सोडून दुसऱ्याकडे काम जायचं नाही किंवा दिलं जायचं नाही. तो अलिखित पायंडा होता. मी कुणाची नाव का घेणार नाही, दुखवलं जाऊ नये बाबा आमका. तर तो माणूस बाबा त्याच्याकडे जो संगीतकार, टेक्निशियन, वादक, गायक जे काय ते, मग संगीतकाराकडे जे वादक गायक त्याच्या फेवरचे असतील ते त्याच्याकडे त्याचे, डायरेक्टरकडे त्याचे असिस्टंट त्याच्या फेवरचे, म्हणजे तो एक ग्रुपच तयार व्हायचा. आणि प्रोड्युसर कुठलाही विचार करायचा की हा अख्खा ग्रुपने केलेलं मागचं काम एवढं सक्सेस झाले, त्याचा एवढा फायदा मिळाला आहे, त्यामुळे हाच ग्रुप कंटिन्यू करू. जोपर्यंत त्याचा फायदा मिळत तोपर्यंत कोणीही दुसऱ्या माणसाला घेण्याचा विचारही करत नाही. तेवढे पेशन्स आणि तेवढी हे ठेवण्यात की माझी आर्थिक परिस्थिती नव्हती तितका वेळ थांबण्यासारखी. बाबा चला, वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष, कित्येक लोक 5-5, 6-6 वर्ष चिकाटीनं प्रयत्न करतात, तेव्हा कुठे एखादं काम मिळतं. असे खूप उदाहरण आहेत हिंदीमध्ये. तर मी बाबा, मला तर शक्यच नव्हतं, कारण मला रोज काहीतरी कमावल्याशिवाय मला जगणं शक्य नव्हतं. अशा परिस्थितीत मला जो सगळ्यात सोपा म्हणजे आपल्या मराठीचं जे मिळतंय काम आणि मुबलक मिळतंय, त्यातच मी इतका गुंतत गेलो. आणि दुसरी आणखी महत्वाची गोष्ट, आर्थिकदृष्ट्या मी स्थिर का झालो, सगळ्यात महत्वाची गोष्ट, माझ्याकडे हा जो गुण होता, लिखाण आणि संगीतकार, आणि दुसरी गोष्ट खेड्यात राहणं, त्यामुळे माझ्याकडे जाहिराती खूप यायच्या, आणि विशेष करून शेतीवाडीच्या जाहिराती खूप यायच्या. त्या जवळजवळ 5-6 वर्ष, 7-8 वर्ष मी शेतीवाडीच्या जाहिराती केल्या. खूप गाणी ऐकली असतील तो, आता माझ्या पण लक्षात नाही. कित्येक गोष्टी लॉन्च केल्यात माझ्या रचनांनी आणि गाण्यांनी. रावणाची एक जाहिरात मी केली, तो लॉन्च माझ्या गाण्यांनी झाला होता, ती लावणी केली होती मी. तर ते अशा पद्धतीने अनेक कामं मी याच्यात केल्यामुळे, बरं त्यातही गुंतल्यामुळे, आर्थिक स्थैर्य मिळाल्यामुळे मी मग म्हणतात ना, हास्य सोडून पळत्याच्या पाठी लागून पण नाही. म्हणजे तुम्ही एवढे सगळे अनुभव घेत असताना वेस्टर्न ढंगाच्या चाली तुम्ही केल्यात, लोकसंगीत तर तुमच्यात होतच, उपजत होतं, ताल होता. हे सगळं करत असताना तुमचा संत साहित्याचा अभ्यास आणि तुमच्या आजूबाजूला असलेला निसर्ग, ह्याच्यातून हवा तसा अर्क कसा काय उचलला तुम्ही? त्याला कारण सांगतो. संत साहित्याचा आवाज ते गावोगावीच्या अभंगाच्या रचना, आणि आपल्याही संगीतकारांनी आपल्या मराठीमध्ये अनेकांनी संगीतामधनं अभंगाच्या रचना फार चांगल्या दिलेल्या आहेत. ते सूर फार चांगले आहेत. तेव्हा बाबांनी गायलेलं या विठूचा गाजर हरिनामाचा बाबांचं लोकप्रिय गाणं, किंवा बाबूजींनी दिलेली अनेक गाणी लोकप्रिय आहेत, अनेक अभंग. दिंडी चाललेली, तुमचं माझं दिंडी चालली, ते एका नाटकासाठी गेलं होतं. नाटक ते आलं नाही, मग ते गाणं तयार झालं. मग आता काय करायचं, मग तेव्हा एक रेकॉर्डिंगची वेळ आली, तेव्हा फक्त 2-4 ओळी तयार होत्या. तर माझ्या मित्रावर बोललो, म्हटलं हे जरा पुढं करून दे ना. तेव्हा त्यानं ते गाणं माझं पूर्ण करून दिलं. तर ते गाणं, दिंडी चालली चालली, दिंडी चालली चालली विठ्ठलाच्या दर्शनाला, हे चाल मग ती तयार झाली. मग त्याच्यानंतर तू मागाशी म्हणलं असते बाया दारुगड संगीत, दिंडी चाललेली मधुकर आरकडेंची, मधुकर आरकडेंनी त्यांनी हे पण त्यांचंच आहे. सत्यमेव जयते त्यांनीच लिहिलं, राहू अभंग शांती त्यांनीच लिहिलं. गेला वळी व निघून आला मिरग फिरून, कोऱ्या चालल्या रानात सुरू झाली र पेरण, हे त्यांचंच आहे. त्यांनी खूप रचना माझ्यासाठी केल्या. ते त्यांच्याबरोबर भरपूर काम केलं मी.
आणि तर संगीत करताना ते हा जो ही गाणी जी आहेत त्याच्यात फक्त अभंगाचा वापर नाही आहे बाया दारुगडमध्ये. लोकसंगीत आणि अभंग दोन्ही मिक्स आहेत. हो. गंमत सांगतो तुला, भारुडं बऱ्याच जणांनी केलेली आहेत. भारुडं खूप बाबांची लोकप्रिय आहेत. दादला नको बाई विंचू चावला, विंचू चावला किंवा वेडे लागले अशी काही गाणी लोकप्रिय, किंवा बाईसाहेब आल्यात लटक्यात बघा आणि पण ह्यांचं मला वाटतं फरांदे शाहिरांचं किंवा खामकरांचं असेल. तर अशी हे आहेत. मला कडे एक गाणं आलं होतं आणि लिहिलं होतं कोणी, सिद्धार्थ लेखक माझे आवडते कोल्हापूरचे जगदीश केळकर काकांनी लिहिलं होतं. आणि ते गाणं आलं माझ्याकडे, असा कसा देवा माणूस घडला, असा कसा देवा माणूस घडला. तर मी गाणं केलं ते, असा कसा देवा माणूस घडला, हे असा कसा देवा माणूस घडला, अरे माणसाच्या पोटी राखूस दडला, माणसाच्या पोटी राखूस दडला, असा कसा असा कसा असा कसा कसा असा असा कसा असा कसा देवा माणूस घडला, असा कसा देवा माणूस घडला. हे मी रचना भारुडाची केली. त्यांना कोणीतरी सांगितलं, त्यांनी मला फोन केला कोल्हापूरवरून, मला ते ऐकायचं तुमच्याकडून, तुम्ही चांगली केली, चालत ऐकले. तुम्ही त्यांना मी म्हणून दाखवलं. मला अभिमान वाटला की एवढ्या मोठ्या माणसाने मला फोन करणं आणि ती त्यांना आवडणं, मला ती मोठी मिळालेली पावती समजतो, कारण फार मोठा माणूस तो लेखक म्हणून. त्यांनी मला ती पावती दिली की त्यांना आवडली, फार चांगली झालं होतं ते भारूड. तर ते एक रचना केली. किंवा तुमचं त्यांची रचना वैमयी सावित्रीबाई आपल्या हे बाया दारुगडच्या रचना तर 7-8 हे होत्या ना, संत स्त्रिया 7-8 होत्या. तर प्रत्येकाचे अनुभव त्या रचनातून आलेले आहेत. मग त्यांच्या वेदना ज्या आहेत, संवेदना आहेत, त्या माझ्याकडून संगीताच्या माध्यमातून मी त्याच्यात पेरत गेलो, असं झालं. एवढी माइलस्टोन ठरलेली गाणी तुम्ही दिल्यानंतर तुमची असतील किंवा इतर कोणाचीही गाणी असतील जी खूप लोकप्रिय सुद्धा होतात, ज्या अत्यंत सुंदर चाली आहेत, सांगीतिक दृष्ट्या त्यांचं मूल्य खूप मोठं आहे, अशा गाण्यांची रिमिक्सेस होताना बघताना कसं वाटतं? ज्या गोष्टीला आपण अडवू शकत नाही त्याचं मग वाईट वाटून घ्यायचंच नसतं. एक लक्षात ठेव, आपल्या समोर आपण ते अडवू शकतच नाही किंवा आपण ते कुठल्याही मार्गाने बंद करू शकत नाही, तर मग ते एक तर सहन करायचं, नाही तर बोळे घालून घ्यायचे कानात आणि गप्प बसायचं. पण काही जण चांगला प्रयत्न करतात, पण काही जणांकडून होतात. ते बघा, तसं बघायला गेलं तर प्रत्येक क्षेत्रामध्ये चांगल्या चालींना सुद्धा त्या काळात व्हर्शन सॉंग यायची. तर ती अशी चांगल्या चाली म्हणजे चाल असायची वेगळ्याच कारणासाठी, ती हिंदीमध्ये ती इकडे वेगळ्याच चालीसाठी वापरली जायची. मी उदाहरण का देत नाही, तर त्या लोकांचा अपमान होऊ नये म्हणून. पण मुळात चाल असायची उडत्या गाण्यासाठी कुठेतरी, रेशमी सलवार कुर्ता जाली का, हर नान नगरे वाली का, हे असं चालू असायचं. मी हे सांगत नाही का, त्यामुळे त्या व्यक्तीचे नातेवाईक संबंधित ते नाराज होतील. तर त्या चालीवर दुःखद गाणं असायचं कुठलं तरी, सॅड सॉंग असायचं. अशी कितीतरी गाणी आहेत. ते सुद्धा हेच आहे ना, त्या रचनांचा किंवा त्या संगीतकारांचा नकळत तो हेच आहे ना, काय म्हणतात, अपमानच आहे ना. तो व्हायचा, त्याला काय केला त्यांनी काय केलं, त्या संगीतकारांनी गप्प सण केलं. तसं मी पण करतो सण, खूप खूप होतात अशा गोष्टी. कित्येक गाणी अशी सुद्धा आहेत की तुम्ही म्हणाल तसा मूळ गाणं असतं अत्यंत रोमॅन्टिक ढंगाचं आणि ती देवस्थानावरती देवाशी रिलेटेड गाणी बनवली. शेकडो गाणी आहेत तशी, शेकडो गाणी आहेत की जी त्या गाण्यांवर अशी नाही, त्या गायकाने घरोघरी प्रचंड लोकप्रियता मिळवलेली. ती मुळात जेव्हा मला कळायला लागलं, जेव्हा ती गाणी माझ्या हिंदी गाणी ऐकली तेव्हा मी वेळ झालो, अरे हे गाणं हिंदी रोमॅन्टिक आहे आणि इथे ते सॅड सॉंग आणि देवाचं गाणं म्हणून वापरलं गेले. होतं असं, त्याला काही इलाज नाही. माझ्या तरी वाटायला मला वाटतं अजून तरी, माझं तू ऐकलं असेल तर मला कळव, म्हणजे दाखव मला तरी अजून चाल तुझं कोणी काय केलेलं किंवा मनाच्या धुंदीचं केलेलं तर माझ्या कानावर नाही. मला तर एकदा गुप्ते साहेबांनी अवधूत गुप्ते ना, त्यांनी काहीतरी मनाच्या धुंदीचं केलं होतं. तर त्यांना मला आवडलं ते, त्यांनी त्यावेळेला काय केलं होतं ते मला ते आता आठवत नाही काय, पण त्यांनी केलेलं मला फार हे नाही, काही वाटलंच नव्हतं. ठीक वाटलं, तर म्हणून मी त्यांना फोन करून सांगितलं बरं वाटलं म्हणून. ते त्यांनी उल्लेख केला होता.
हो. की देवदत्तांनी माझं साबळेंनी मला शाबासकीची थाप दिली, मला बरं वाटलं. चांगलं असेल तर मी हे करतोच. हा मुद्दा तुम्ही अवधूतनं घेतलेल्या इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा, म्हणजे त्यांनी घेतलेल्या मुलाखतीत सुद्धा तुम्ही हा मुद्दा मांडलेला होता. त्यांनी आठवतंय मांडला, का? मी बोललो होतो. चांगलं असेल तर ते गोड वाटतं. आता ते चिंध्याच करायचं ठरवलं तर मग काय, काही जण फाटके इथं घालून फिरतात. 2000 पॅन्टची किंमत किती, 2000. मग घरची एक 200ची घेऊन फाडायची ना तिच्या आईला. 2000ची का तू फाटके घालतोयस, 200ची घेऊन फाड ना, तुला कुठं फाटायची, खाली मागं माग पुढे फाड, आणि काय झाली फॅशन. ते काय नाही दाखवायचं, मी ही फाटकी घातली ना नक्की 2000ची असणार, असं होतं ते. म्हणजे आता फाटका घालणं म्हणजे स्टेटस झालाय तो. दादा, आत्तापर्यंतची तुमची एवढी वर्सेटाईल कारकीर्द आहे आणि तेवढेच एव्हरग्रीन तुम्ही सुद्धा आहात, आणि तो उत्साह, ती ऊर्जा घेऊन तुम्ही आज आमच्याकडे आभाळाची माणसामध्ये गप्पा मारण्यासाठी आलात. एवढ्या छान दिलखुलास गप्पा मारल्यात, कित्येक गोष्टी तुमच्याकडून शिकायला मिळाल्यात. ही ऊर्जा आम्हाला तुमच्याकडून कायम मिळत राहू देत, हीच आम्ही आता देवाकडे प्रार्थना करतो. खूप मनापासून तुमचे आभार व्यक्त करतो. आणि आमच्याकडून एक छोटीशी भेट तुमच्यासाठी, ही तुम्हाला नक्कीच आवडेल याची मला खात्री वाटते. धन्यवाद. धन्यवाद. आणि तुम्हा सगळ्या रसिक प्रेक्षकांना सुद्धा अगदी आग्रहाची विनंती करतोय की हा भाग आवडला असेल तर इतरांनाही बघायला सांगा. आभाळाची माणसाचे बाकीचे भागही निश्चित बघा, तेही तुम्हाला नक्कीच आवडतील. आणि स्मृतिगंधचं फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनल यांना लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.